अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। गप्प बस जरा. मुद्दा काय आहे, कशासाठी मुळात आपण इथे आज का जमलेलो आहोत हे तुम्हाला ठाऊक आहे की नाही? नाही. अरे तर आज आपण इथे का जमलेलो आहोत तर आज वर्षाचा पहिला दिवस म्हणजे आज गुढीपाडवा. आज शालिवाहन शके 46 सुरू होत आहे. हा कुठला पाडा मास्तरांनो? आम्ही 8 शके 48 वाचलेला आहे. शालिवान शके 46 पहिल्यांदाच ऐकलंय. बरोबर आहे. खरं आहे. नाही बरोबर आहे. बने हा पाढा नाहीये. शालिवाहन म्हणजे काय? टेम्पो. टेम्पो टेम्पो हा टेम्पो म्हणजे सॉलिड वाहन आहे. सॉलिड वाहन नाही, शालिवाहन. शालिवाहन म्हणजे काय? काय? शालिवाहन म्हणजे तुम्हाला सांगतो, एक राजा होता, फार मोठा राजा होता, गौतमी पुत्र सातकर्णी. माहितीये का? गौतमी पुत्र पाटील माहितीये. ह्याला लगा दणकाच असतोय. ठाक ठाक ठाक. थांबा रे, थांबा रे, थांबा रे. वाटेल ते कराल. गौतमी पुत्र सातकर्णी, गौतमी पुत्र पाटील काय वाटेल ते बोलतोय. राजा होता हा फार. शक करता म्हणायचे त्याला, शक करता. त्याने जी कालगणना सुरू केली होती त्याला मुळात शक म्हणजे काय मला सांगा. माझी बायको माझ्यावर घेते तू. हो जाम शक घेते हो. मोरे अरे मला म्हणतो किती बाहेर लपडी करता. हो इथं मला मांडी खाजवायला वेळ ना, मी लपडी कुठे मोरे ओ मोरे हो एवढे बिझी असता तुम्ही? मी म्हणजे मांडी खाजवायला वेळ आहे कुठे मला. तुम्ही वर्षातला एकच दिवस बिझी असता. तेव्हा सांगू कधी? नमना स्त्री पार्ट करता ना तेव्हा. म्हणजे वसाडा बी काय रिकाम टेकडा आहे. नाही नाही त्याला तसं नाही म्हणायचंय. त्याला म्हणायचं तुम्ही बसल्या बसल्या रिकाम टेकडेपणा करता. हा ना, मग उगाच काय जरा शांत बसा, सगळे शांत. थांबा रे. ए, ए, ए! सरपंच मी मजा मस्ती म्हणून नाचत नव्हतो. त्याचं नाही, त्यांना मी सांगितलं कळत नाही म्हणून शांत आपलं- बसा, शांत बसा. तर मुद्दा हा होता की मराठी, एवढंच लक्षात घ्या, मराठी कालगणनेनुसार नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. गुढीपाडवा आहे, वर्षाचा पहिला दिवस आहे. हा? झालं? वडापावची गाडी वर्षान टाकलं आणि मला सांगितलं पण नाही. गुढीपाडवा आणि वडापाव असं का जुळवताय तुम्ही? मास्तरांनो मी काय म्हणतो, ह्यांना आपण छातीपर्यंत धोतर नेसवलं आणि एक चांगलासा हंडा वरनं ठेवला. हा. गावची गुढी म्हणून यांना उभं करू आहे का? हो, भांडण लावू का? म्हणलं कुठे पण असं करते. शांत बसा एकदम. आठव छान सुरुवात करू द्या मला. नवीन वर्ष आहे की नाही, वर्षाची सुरुवात आहे ही. हा तर आता नवीन वर्ष सुरू झालंय, गुढीपाडवा आहे की नाही, तर आज आपण मला वाटतं गुढीपाडवा साजरा करूया. हा मास्तरांनो, अहो गुढीपाडवा आहे पण तो कसा साजरा करायचा काय तर पटकन बोलून टाका. मग घरी जाऊचा माझ्या बारक्या ताप इलो आ. तुमच्या बारक्याला धरा आणि इस्त्रीचं दुकान टाका, त्याला फिरवा कपड्यावरून. काय बोलतात? सतत कसा तुमचा बारक्यात आपल्याला तापाने फणफणलेला असतो. मला कळलेलं आहे बारक्याला ताप आहे माझ्या लक्षात. पण जरा विषयाला सुरुवात तरी करू द्या. आधीच घरी जायची घाई करू नका. हा चालेल, बोला. हा तर आज वर्षाचा पहिला दिवस आहे. मला काय वाटतं आपण गुढीपाडवा साजरा करूया. म्हणजे काय करूया तर आपण मराठीचा गौरव करूया. हा मराठीचा गौरव करायचा म्हणजे काय करायचं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सरकार प्रयत्न करतच आहे. बरोबर पण त्याच सोबत आपण सुद्धा मराठी भाषेला योग्य तो सन्मान द्यायला हवा. तो आपण कसा बरं द्यायचा? कसा? तर माझ्या डोक्यात एक कल्पना आलेली आहे. ती म्हणजे आपण पुढचे 7 दिवस म्हणजे पूर्ण सप्ताह फक्त आणि फक्त मराठीत बोलायचं. गुड आयडिया. ऍक्च्युली बेस्ट आहे. बेस्ट आहे मास्तर, ही बेस्ट आहे. मराठी आपली वरच गेली व्हायला. इंग्लिश काय नसते, ही बेस्ट काम केलंय तुम्ही. मराठी वर जाण्यासाठी तुम्ही सुरुवातच चुकीची कराल का? ठरलेल्या गोष्टीवर पाणी कसं फिरवाल? काय केलं आम्ही? अरे तुम्ही स्वतः इंग्रजीत सुरुवात केली की नाही आता? कुठे? कुठे इंग्लिश बोलतो? गुड, ऍक्च्युली, बेस्ट कोण म्हणाल? बेस्ट इंग्रजी आहे? हो. नाही
आयला सातारला सगळी म्हणते ते आमच्या आयला लगा ही बेस्ट काम केलंय बरं का बेस्ट सावत्या मूळ शब्द बेस्ट आहे. साताऱ्यात तुम्ही बेस्ट बेस्ट केलेला आहे तो बेस्ट. मग म्हणायचं काय मग उत्तम म्हणा, हो की नाही? हा मला काय म्हणायचंय की त्याच्यापेक्षा असं म्हणणं एक लंबर काम झालं अच्छा बोला ना एक लंबर. हा अच्छा बोला खरं तर एक प्लंबर बोलून ह्यांची ही जी पाईपलाईन आहे ज्यातनं मराठी भाषा लीक होतीये ती पोपट पाण्याने टाईट करा एकदा. एक नंबर असा शब्द आहे. एक मुळात नंबर हा सुद्धा मराठी शब्द नव्हे, नाही मग? मग कुठला आहे इंग्रजी आहे. सरपंचांनो तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. निव्वळ मराठीत जर बोलायचं असेल ना तर असं बोला, ओके मध्ये आहे सगळं. चालत. नाही रे म्हणे ओके कुठल्या भाषेतला शब्द आहे? काय मास्तर एवढं पण माहित नाही? अहो ओके मराठीतच येतो. कसा काय? अहो आम्ही काल परवा बोललो बने ओके पर्यंत प्यायला. आणि मास्तरानू आपण तो कार्यक्रम बघतो टीव्हीवर तो महाराष्ट्राची हास्य जत्रा त्या समोर जज बसतात ते आपण बोलतो ते सईता अमनकरच्या बाजूला तो कोण बसलाय तो प्रसाद ओके हे मराठीत आहेत मग ओके मराठीत आहेत. वाटेल तिथे ओके लावू नका. ओके मराठी शब्द नाहीये, इंग्रजी शब्द आहे तो. आणि ठोके ठोके मराठी शब्द आहे. हो. हे ठोके मराठी शब्द आहे लक्षात याच्यावर मी ठेवा. action- ओके इंग्लिश आहे. हा, ओके मला इंग्रजी माहिती आहे. आहे. हो. ठोके हो. म्हणजे हृदयाचे ठोके, घड्याळाचे ठोके. आणि तुम्ही नका बोलू. तुम्ही बोललात की माझ्या हृदयाचे ठोके चुकतात. तुम्ही नका बोलू. बरोबर. कळलं? मुद्दा काय आहे तर हो हे छान उत्तम मोरे छान. पण सांगायचं हे आहे की आपण असं ठरवूया आत्तापासून आपण सगळे प्रयत्नपूर्वक मराठी बोलूया. मास्तरानू हं. बारक्या मराठी शब्द का इंग्रजी शब्द? बारक्याची आई बारक्या मराठीत शब्द आहे. बारीक बारक्या तसं. हा मराठीच आहे ते आपण खारीकला कसं खारक्या म्हणतोय तसं बारीकला बारक्या असंच आहे ना बर. हं. म्हणजे ह्याला तीर्था तिरपट याला मराठीत काय बोलतात? सरपंच त्रेधा तिरपीठ हा मूळ मराठीत शब्द आहे की नाही? जे मराठी शब्द तुम्हाला बोलायला जमत नाही ते इंग्रजी नसतात. अच्छा कसं अहो त्याची स्पेलिंग झेडने सुरू होते म्हणून मी कन्फ्युज आहे. कशाला मरायला त्रेधा तिरपीठची सुरुवात झेड न करता तुम्ही? मास्तरानू मी काय म्हणतो एवढं समजवत आहे कशाला? काजूवर विकून टाका ह्याला. बरोबर आहे. नाही तर काय कामाचा आहे हा? एवढे स्वस्त मी काजू विकशील म्हणा मारी छनकन खाण मारू ना. सरपंच थांबा एक मिनिट थांबा सरपंच काय हा संडास मार्जिंगला मराठीत काय बोलतात? सरपंच काय बोलताय? अहो ते मार्जिंग म्हणजे इंग्लिश आहे ना म्हणून म्हणतो संडास मार्जिंग याला मुळात मूळ शब्द सडा संमार्जन असा आहे. हो. सडा संमार्जन म्हणजे म्हणजे काय? काय? सडा संमार्जन म्हणजे सडा टाकणे, अच्छा. अंगण सारवणे, अरे हा. रांगोळी टाकणे या सगळ्या कृतींना आपण म्हणतो सडा संमार्जन. कळलं? हा.